तोचे मुक्त आशा पाश रहित ओळख पा भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथाला ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाच्या 74व्या ओळीचा आपण विचार करतो. विषय आहे भगवान आणि अर्जुन यांचा संवाद. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन ऐशा चिन्हे चिन्हित देखसी तोची मुक्त आशा पाश रहित ओळख. अशी जी लक्षणं सांगितली त्या लक्षणाने युक्त जे आहे ते देखसी तोच मुक्त, अशा लक्षणाने जे युक्त आहे तेच मुक्त आहे. आणि ते आशा पाश रहित असतात, त्यांना आशेचा पाश नसतो. जीव काय करतात? आशा कशाची करतात? संसार. संसार खरा आहे का? इथं म्हणाल तर काय हरकत? संसार काही खरा? मग मिथ्या संसारात ते आशा करत राहतात. पण आशेनं काय होतं? आशेनं दुःख प्राप्त. आशाही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. अशा उपजली भगवंतास नीच वामनत्व आले त्याशी. आशा ही महान दुःखाला कारण आहे. कारण आशेची पूर्तता होत नाही. का होत नाही? तर जसं कर्म असेल तसं घडत राहतं. आपली आशा विरुद्ध असते, त्याप्रमाणे काही घडत नाही. मग आशा संपली का? नाही घडलं तरी आशा संपत कवार संपत नाही. म्हातारपण होतो शेवटपर्यंत आशा संपली. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिण पावला, माया वेष्टेला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व आयुष्य आशेत जात, मिळत काहीच नाही. याच्यात सुख असेल, त्याच्यात सुख असेल, त्याच्यात सुख असेल. शिक्षणात असेल, नोकरीत असेल, पेमेंट झाल्यावर असेल, 4 हात झाल्यावर असेल, 6 हात झाल्यावर असेल. दत्तात्रेयाचा अवतार 6 हात झाल्यावर 6 हात कळलं का? हा, पण सुख मिळतं का दुःख वाढत जातं? बायको केल्यावर सुख मिळतं का? दुःख मिळतं. दुःख अगोदर बरा होता, जोडे खावे लागत नव्हते. आता विनाकारण आईचं बोलणं सहन होत नाही, पण ती उठल्या बसल्या जोडी मारीत राहते.
पण याला लागत नाही तो भाग सोडून द्या. काय याला लागत? आईनं एक शब्द जरी वापरला तर तो लागतो, आणि लाटण्याने चपलाने हाणलं तरी लागत नाही. लागत नाही. आईनं एक शब्द वापरला तरी बोलत बावला तुला काही कळत नाही. आणि हिनं काही म्हटलं तरी जे जे बोले काय तुका म्हणे बोला आणि ते ते साजे या विठ्ठल. म्हणून म्हटलं आशा पाश रहित ओळख पा. ज्यांना यथार्थ मनुष्य देहाचं स्वरूप कळालेलं आहे, प्रपंचाचं स्वरूप कळालेलं आहे, ते आशा पाश रहित असते. ते आशेनं कधी बंधित होत आणि त्या आशा कधी करतच नाही. अर्जुना तोच योगी. मग तो योगी आहे अर्जुना कोण? जो या लक्षणाने युक्त आहे, निष्काम कर्म करणारा, विहित कर्म करणारा, वर्णोचित कर्म करणारा, तो या लक्षणाने जो युक्त आहे तो खरा मुक्त आहे. आणि अर्जुना तोच योगी, तोच योगी आहे आणि तोच मुक्त आहे. काय? जो आशापाश रहित आहे तो योगी आहे. अर्जुना तो अनेक माझ्याकडे बोल नका अर्जुना तोच पण ते असं म्हणतात. तुम्हाला काय कळत नाही का? बघ विशेष जे जो जगी माझ्याकडे म्हणते जमान त्यांना जमान. विशेष जे जो जगी, या जगामध्ये खरोखर तोच विशेष आहे. तोच विशेष कोण? या लक्षणाने युक्त असणारा. आणखी कोण? तो मुक्त झालेला. आणखी कोण? आशापाश रहित आहे. काय? अर्जुना तोच योगी. त्याला योगी म्हटलेला आहे. काय? योगीचे पुष्कळ अर्थ आहेत योगाचे. योग म्हणजे पतंजलीने सांगितलेला. योग म्हणजे आपण विचारतो एकमेकाला भेट झाल्यावर, बरं आहे का योगक्षेम? त्याला योगक्षेमही कळत नाही, पण विचारतो तो योगक्षेम बरं आहे का? तर चांगलं चाललंय का? भांडत नाही ना कोणी तुमचं, तुम्हाला कोणी बोलत नाही, रागवत नाही ना? काय योगक्षेम व्यवहारातला भगवान सांगतात तो वेगळाच. महाराज सांगतात योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. वाट जावी करी धरोनिया माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वास. अंतीचे आपण पाशी न्यावी. योगक्षेम तो चालू. योग कशाला म्हणतात? अप्राप्तस्य प्राप्ती ही योग. जे कधीही प्राप्त होत नाही ते प्राप्त करून घेणं त्याला म्हणतात योग.
प्राप्तस्य परिपालनं क्षेम, आणि जे प्राप्त झालेलं आहे त्याचं पालन होणं याचं नाव आहे क्षेम. म्हणून म्हणतं या ठिकाणी योगाचे पुष्कळ अर्थ आहे. अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी मोबाईलचं वाटोळ केलं पाहिजे. जेवढं मोठं मोबाईल, संडासात मोबाईल, बाथरूममध्ये मोबाईल, हाकताना मोबाईल, लग्न करताना मोबाईल, देवाला आले डोकं ठेवलं तरी मोबाईल बोलताना डोकं ठेवलं. वाटोळ केलं मोबाईल. पोरापोरींचं जमतं ते बी मोबाईलवरच. काय मी का सांगतो? अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी. अर्जुना तोच खरा योगी आहे. कोणता योगी आहे? कर्मयोगी. तो आहे कर्मयोगी. कर्मयोग आहे, राजयोग आहे, ज्ञानयोग आहे, काय आणखी सर्व योगच आहे. किती योग आहे? गीतेमध्ये किती योग सांगितले? गीतेमध्ये 18 योग सांगितले. कळलं का? तेव्हा विशेष जे जो जगी सर्व कर्माचा त्याग करून दांभिकपणा मिरवत नाही तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं वर्णन श्रेष्ठ म्हणून केलेलं आहे. आणि म्हणून तुला याकरता मी सांगते, म्हणून आयसा होय या लागी म्हणे पे तुझे. तर असा हो तू अर्जुना. काय कसा हो? निष्काम कर्मयोगी हो. तो मानसा नियम करी. पण निष्काम कर्मयोगी होण्याकरता काय पाहिजे? त्याच्याकरता तो मानसा नियम करी. पहिली गोष्ट आहे मनाचा निग्रह. मन तर नेहमी होत नाही. म्हणजे काय होतो? देवाची प्रार्थना केल्यावर सगळ्या साधू संतांनी केली. मनाची प्रार्थना केली की नाही? मना सज्जना भक्तिपंथेची जावी तरी श्रीहरी पावी देतो. तुकुंबारे म्हणतात मना एक करी म्हणमी जाईल पंढरी. मिटेवरी हरी कै देखील सावळा मग सांगशील ते करील काम. काय होईल? एक कर बा. विटेवरचा सावळा जेवढा बघितला ना मग तू सांगशील ते काम. मन राहिलं तर काम सांगेल करील ना. ते भगवंताला पाहिल्यावर आता कोठे जावे मन तुमचे चरण देख लिया भाग गेला शिन गेला. तू मनसा नियम करी. या सगळ्या गोष्टी घडण्याकरता मनावर ताबा पाहिजे. मनावर ताबा नसला की काय होतं माहिती मला? मन एव मनुष्याण कारणं बंध मोक्ष. मनामुळे माणसाला मोक्ष मिळतो आणि मनामुळेच नरकाची प्राप्ती. मनामुळेच. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो हो. मनुष्याला बंधाला कारण ही मनच आहे आणि मोक्षाला कारणही मनच आहे. म्हणून मनावर कंट्रोल केलं पाहिजे आणि मनाला कुठे लावायचं? देवाकडे लावलं पाहिजे. ते कुणीकडे भटकतं ना
म्हणा एक करी, म्हणे मी जाईन पंढरी, त्याला तिकडं पाठवायचं आणि विटेवर त्याला पाया लावायचं. मग ते कुठं जाणार नाही. मग तो नक्कीच आपल्या मनाला त्याच्याकडे पाठवलं की तो आवर घालीलच म्हणत. आवर घाली कोण? तो. तुम्ही घालू शकत नाही. तू का म्हणे, तू राख मनेरी मगच्या येरी आम्ही जाणं. जेव्हा गोपाळ काला करायला बसले भगवान, मी सांगितलं रे आता आपल्याला कडे पंक्ती बसवायच्या आणि काला घ्यायचा, पण त्याच्या अगोदर तुम्ही आपल्या आपल्या गाया वळून आणा. काय त्या लांब लांब कुठेही जातात, हरिद्वार, बद्रीनाथ, अयोध्या, कुठेही घुमलेत जातात गाया. मग त्या गायाला तुम्ही वळून आणा. गोपाळाने सांगितलं, देवा आम्ही बाकीच्या गाया वळू शकतो, पण एक गाय फार वढाळ आहे. मन वढाय वढाय. मन कसं आहे, भयंकर वढाळ आहे ते, वढाळ. तेव्हा नको तिकडं जातं. कर म्हणलं की करायचं नाही. पण तुका म्हणे, तू राख मनेरी, तू तेवढी एक गाय सांभाळ, बाकी आम्ही बघतो. म्हणून मनसा नियम करी. मनावर कंट्रोल होत नाही. म्हणजे होत नाही कसं काय नाही होत? त्याला तिकडं पाठवणं देवाकडे. तुम्ही त्याला मोकार सोडल्या तिकडे बघून फिरत. काय मनाला तुम्ही मोकार सोडता म्हणून ते भटकत राहत. त्याला जर भगवंताकडे पाठवलं त्याची काय ताकद आहे? कारण मन हे कोण आहे? भगवंताची विभूती आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी. कळलं का? म्हणून मन ज्याच्या त्याच्याकडेच लावून द्यायचं. तसं करत नाही आपण. तुम्हाला वाटलं मन गेल्यावर मग कसं होईल? मन गेल्यावर कसं होईल? मन गेलं चांगलं होईल, पण आपण तिकडं पाठवत नाही. कोणीकडे भटकत फिरत होते. त्याला मोकार सोडतो आपण मनाला, आणि मग त्याच्यामुळे ते कंट्रोल होत नाही आपल्याला. काय? कारण भगवान स्वतः सांगतो, तू मन हे मीची करी. तू मन काय कर? मी कर, भगवान कर. माझी या प्रभजनी प्रेम धरी. आणि वो ढोंग न करो भागने से. ऊपर ऊपर तो खूप बने, अंदर के राम जाने. तोंडाने देवाचं नाव घेत राहायचं, मन लगेच मार्केटमध्ये जातं, नेहरू मार्केट. नाही तर किराणा दुकानात जातं चहा आणायला. हो, मन. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तर मी सर्व ठिकाणी सर्वामध्ये आहे, म्हणून मला एकालाच नमस्कार कर. वार बदलला की देव बदलू देऊ. आमचं तसं कुठे? आज कोण वारे? आई राधा उदे उदे. आज खंडवा आहे, बुधवार. महायोग पीठे तटे भीमरथ्या. परम पुंडलिक आहे. भाग्य म्हणावं असं म्हटलं होतं. काय? उद्या गुरुवार. जाऊ द्या तुम्ही नेहमी, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. मला सांगायचं काय? तू मनसा नियम करी, मनही मीची करी. मन भगवंताकडे गेलं पाहिजे. आपल्याला तर मरुस्तर संसार सुटाना. मरुस्तर. आतापर्यंत बायकोचं दाखवता, आता पोराचं सुनाचं. पोरं काही गप्प बसू देत नाही. चौघाला उचलूच तर, चौघाने उचलूच तर ते काय गप्प बसू देत नाही. आपल्या स्वभावाचा ते फायदा. आपला स्वभाव म्हणजे
आपला सावा म्हणजे कोणीकडे नाही मारा, आपण तयार. कळलं का मला? तू मनसा नियम करी नाही होईना का म्हणून नुसतं ऐकत जा. तू मनसा नियम करी निश्चळ होय अंतरी. तू जर मनाला कंट्रोलमध्ये ठेवलंस, मनाला नियमात बंधनात ठेवलंस, तर मग ते नक्कीच धावणार. त्याच्यावर कंट्रोल ठेवलं ते कोणीकडे नाही ओढायचं नाही, कोणीकडे झालं की ओढायचं, मग ते निश्चळ होईल. काय पण निश्चळ होण्याकरता ते परमात्म्याकडे गेलं पाठवण्याचे होत नाही. एक लक्षात असू द्या. काय मग कर्मेंद्रिय व्यापार वर्तत सुधे. जर तो अशा प्रकारे आपल्या मनावर कंट्रोल केला, नियमन केलं, बंधन केलं, म्हणजे ते निश्चळ होईल, अचल होईल. आणि मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्तत सुखे. मग कर्मेंद्रिय जे आहे ते आपल्या व्यवहारात सुखाने का राहणार, आपला व्यवहार सुखाने का करेन. मन, कारण सगळं मनावर अवलंबून आहे ना. मन जर परमात्म्याकडे लावलं तर डोळे काहीच बघणार नाही, कान काहीच ऐकणार नाही, ते सगळं मनावर अवलंबून आहे. मनाजी पाटील गावचा. म्हणून मनाला एकदा भगवंताकडे लावलं तर मग कर्मेंद्रियाने करून त्यांचे व्यवहार, त्यांचे व्यवहार काहीच होणार नाही. काय नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः. शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः. तू नियत कर्म, नियत म्हणजे शास्त्र विहित. तू कर्म कसं कर? शास्त्र विहित कर्म कर. काय जायसे न त्वं जायसे त्वं कर्म नियतं कुरु कर्मत्वं कर्म जायो ह्यकर्मणः. अर्थात तू कर्म जे आहे ते न करण्यापेक्षा कर, पण कसं कर? नियतन. जे विहित कर्म आहे शास्त्राने सांगितलेलं ते कर्म, पण कसं कर? कसं कर? कसा होतो? निष्काम कर्मयोगी. निष्काम भावनेनं कर. कुठल्याही प्रकारच्या फलाची इच्छा करू नकोस. फलाची इच्छा केली की मग 99,999 योनीमध्ये भटकत राहावं. फलाची इच्छा केली पण एक चक्कर नाही ना, एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये विचार करण्याची संधी एवढीच आहे. तसले विचार तर आपल्या खोक्यात शिरतच नाही. आपल्या खोक्यात मीठ भरले त्याच्यामुळे ते विचार शिरत हो नाही येत. लक्षात ठेवा की हे झालं, येते चिमटभरच आहे. मनुष्य देहाचं आयुष्य किती आहे? चिमटभर आहे, जास्त नाही आहे. पण तेवढ्यातलं जे कर्तृत्व आहे ते मात्र सर्व योनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्म मरणाचं दुःख भोगायला. केवढं आयुष्य होतं पूर्वी. कृतयुगात 1,00,000 वर्षाचं आहे. मरायचे नाही माणसं 1,00,000 वर्ष. रोग नाही, राई नाही, भानगड नाही, केमिकल नाही, काही नाही. भाजीवर केमिकल नाही, फळावर नाही, दुधात नाही, कशात नाही, धान्यात नाही, स्वच्छ. त्यामुळे किती वर्ष जगायचे ते?
1,00,000. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष झाले. 10,000 वर्ष काही व्हायचंच नाही त्याला. काय कारण तेव्हा असल्या भानगडी काही नव्हत्याच. दारू मटण भानगडी असल्या घाण सवयी. तेव्हा शुद्ध आहार, त्यामुळे शुद्ध आहार घेतला की आयुष्य वाढत राहत. अशुद्ध आहार घेतला की लवकरच जातात तोंडवासून. कळलं का? तोंडवासून म्हणजे त्यांना व्यक्ती बांधतात नंतर. काय मी का सांगतोय लक्षात. नियतं कुरु कर्मत्वं. तू नियत शास्त्र विहित कर्म निष्काम कर. निष्काम भावनेनं म्हणजे त्याचा उपयोग होईल आपल्याला. नाहीतर त्याचा उलटा उपयोग होईल, बेकारी होईल. काय कर्म जाये हो कर्मणा. हा न करण्यापेक्षा कर्म कर, पण असं कर. मी सांगितल्याप्रमाणे शास्त्रविहित, निष्काम, निर्दंभ, निरहंकार वृत्तीनं असं कर्म. म्हणजे ते कर्म तुला बाधणार. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मण. शरीर यात्रा पिचते, कारण देहाच्या निर्वाहाकरता कर्म तर करावंच लागेल. निर्वाहापुरते अन्न आच्छादन. निर्वाहापुरते जास्त नाही कुठं करायची. आता काय कोटीनं कमवतात तरी हात माती खा. तरी याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची त्याच्या डोक्यात, आणि सर्वांच्या आपल्या डोक्यात. समाधान हा प्रकार राहिलाच. शिक्षण जात झालं, पैसा जात झाला, आणि शिक्षण जात झाल्यामुळे काय झालं, माणुसकी संपली. कळलं का? आमच्या लहानपणात फार एकमेकाबद्दल भावना, आदर, प्रेम, काय एवढं शिक्षण नव्हतं, भानगडी नव्हत्या, काही नाही. आणि शिक्षण वाढलं की आई बापाला विचारिना तर बाकी त्याला कोण विचारतं. काय आई बापाला सुद्धा घराच्या बाहेर हाकलून देतात आणि देवीची उपासना करत राहतात. कळलं का? अगं माझं पाहिलं, तुला मी पाहिलं, काय तू माझी देवी आणि मी तुझा भोप्या. म्हणून देह निर्वाहापुरतं चांगल्या प्रकारचं तो कर्म इथे सिद्धीला जाईल. चांगल्या प्रकारचं कर्म. म्हणून तर साधू संतांना सांगावं लागेल की सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वामुखी सत्कर्मयोगे वय घालवावे. सत्कर्म, कर्म तर फार आहेत काय, पण सर्व कर्मामध्ये श्रेष्ठ कर्म जर कोणतं असेल, सत्कर्म. आता सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म म्हणजे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत यांचं पठण, श्रवण आणि नामस्मरण करणं, याला सत्कर्म म्हणतात. बाकीचे सत्कर्म नाही येत. म्हणून नैष्कर्म्य होवावे, तरी येत ते न संभवे, आणि निषिद्ध केवी राहटावे, विचारी पहा. म्हणून नैष्कर्म्य होवावे. मग कसं व्हावं? कर्मरहित व्हावं. कर्मरहित नाही तरी तुम्ही काहीच करू शकत. होत होणार ते होते प्रारब्धेची. पूर्वीचा साठा करून ठेवलाय ना, तसं होत असत. म्हणून नैष्कर्म्य होवावे. नैष्कर्म्य म्हणजे कर्मरहित हो.
करण्याचं ढोंग करू नको, त्या भानगडीत पडू नको, त्याचा अहंकार घेऊ नको. असं जर म्हणशील तर प्रकृती पारतंत्र्याचा संभव होईल. तरी येत तेन संभवे असं जर म्हटलं तर प्रकृतीचा पारतंत्र्य होईल. आणि निषिद्ध केवी राहतावे विचारी पहा. आणि मग सांग, कर्म अशा प्रकारे विहित सोडून निषिद्ध कर्म का करावं? कशा करावं? चांगलं करूनच जगावं, वाईट कशाला करायचं? काय वाईट करू नये, वाईट पाहू नये, वाईट खाऊ नये, वाईट बोलू नये. सगळ्या गोष्टीचं पथ्य गाढवाला नाही आहे, हे माणसाला आहे. लक्षात, सर्व गोष्टीचं पथ्य कुणाला आहे? माणसाला. काय पार्था आणि काही एक म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त. लक्षात ठेवा अर्जुना, ते कर्म हेतुरहित आचरे हेतू ते सांगतात. म्हणून जे जे उचित, जे जे कर्म वर्णविहित आहे, शास्त्रविहित आहे आणि अवसरे करुणी प्राप्त, प्रसंगाने जे प्राप्त झालेलं आहे, प्रसंगाने ते कर्म हेतुरहित आचरे हेतू. आणि ते कर्म जे आहे हेतुरहित म्हणजे फलाची इच्छा न करता त्याचं आचरण कर. फलाचे तू किती संकल्प सोडले तर संसारातले काही होत नाही. अस्माकं श्रावण महिने चालू येतात नाही का, महिनाभर फार पाळतात लोक गटारामुषा झाल्यापासून. गटारामुषाला सगळं खातात पितात लोळतात आणि मग ते श्रावण जातात. या मूर्खा 35 दिवस तुझ्या पोटातच राहत. कशाला पवित्र आहे तू? गाढ हो कुणीकडचं. महिनाभर काहीच करायचं नाही, काही खायचं नाही आणि काही प्यायचं नाही. बिन शेपटाचं गाढव लक्षात. बनवा बनवी आहे सगळे. जेवायला बनवतात, रात्री खातात, पहाटे आंघोळ करतात प्रतिपदेला की सकाळीच मंदिरात धम भोलेनाथ टेकडीवाले बाबा. काय त्यांना वाटतं देवाला काहीच कळत नाही. आम्ही फार शहाणे. गट्टाराम औषधाचं नाव ठेवलं. गटरात लोळताना दुसऱ्या दिवशी लगेच मंदिरात धम भोलेनाथ. तेव्हा सांगा तुम्ही, नरकाला जातील का मुक्त होतील? शुद्ध नरकाला जातील ना. तुम्ही किती देवाचं नाव घ्यावं, पथ्य जर पाळलं नाही, पथ्य नाम हो ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. पथ्य नाम विठोबाचे आणि का वाचे न सेवी. फार अवघड गोष्ट आहे. सोपे काय लोकांना वाटतं परमार्थ काय देवदेव. अरे तर देवदेव योग इकडे माझ्याकडे जर सांगा तुम्ही कसा असतो परमार्थ. चालला परमार्थ करायला, श्रावणी आमुषा संपुष्ट. दुसऱ्या दिवशी कोणीकडे दाखवण्यात बोंबलं फिरतं कोण असतो. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त. म्हणून जे जे कर्म आपल्या वर्णविहित वाट्याला आलेलं आहे, शास्त्रविहित वाट्याला आलेलं आहे आणि अवसरे प्रसंगाने जे प्राप्त झालेलं आहे, ते कर्म हेतू रहित आचरे तू. ते कर्म फलाची इच्छा न करता त्याचं आचरण कर. फलाची इच्छा करायची नाही. सत्यनारायण केला तरी संकल्प सोडायचा नाही. म्हणून मग कसं काय होईल? कृष्णार्पण म्हणा.
फक्त अस्माकं सकुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम धैर्य आयुष्य आरोग्य ऐश्वर्य आदि वृद्ध्यर्थम सकल पीडा परिहारार्थम प्राप्त लक्ष्मी परिपालनार्थम अप्राप्त लक्ष्मी तुम्ही काय म्हणावं, काही होत नाही. पूजा करू नये का? अवश्य करा, अवश्य करा. आणि संकल्प करा, देवा ही पूजा तुझी सेवा तुला अर्पण, भगवत अर्पण बुद्धीने करा. आणि प्रपंचाकरता करू नका, भगवंताकरता करा. असं या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुनाने सुधरावं, मी सांगेल तसं वागावं आणि मुक्त व्हावं. कारण भक्ताची काळजी देवाला आहे ना. तेव्हा अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा विठ्ठल.